भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज शिवसेना नेत्यांनी जोरदार टीका केली। मातोश्रीनंच किरीट सोमय्यांना घडवलं याचा विसर त्यांनी पडू देऊ नये असं अरविंद सावंत यांनी खडसावलं। तर सोमय्यांना शिवसेनेची ॲलर्जी असेल तर त्यांनी आत्ता राजीनामा देऊन स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवावी असं आव्हान नीलम गोरेंनी दिलं। त्याचं स्वतःचं डोकं ठिकाणावर नाही पहिलं। मुळात जो परवा एका आमच्या शिवसैनिकांनी सर्किट म्हटलं तसंच आहे ते। मुळात त्यांनी आरोप करताना 50 वेळा विचार करायला पाहिजे होता किंवा 100 वेळा। ज्या पक्षामध्ये त्या आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांचा इतिहास जरा तपासून घ्या म्हणून त्यांना पहिल्यांदा सांगा। मातोश्री हे शिवसैनिकांचं मंदिर आहे हो। हे ते सुद्धा जे काही घडले आहेत ना त्या मातोश्रीच्या आशीर्वादाने घडले आहेत बरं का। त्यांनी विसरता कामा नये ते। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे। अनेक लोक अनेक कारणांनी असे आरोप करत असतात। त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं तर कधी कायदा सुव्यवस्थेच्या मध्ये आम्ही हस्तक्षेप करण्याचा प्रश्न येत नाही आहे आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीने निराधार आरोप मात्र होऊ नयेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे एक व्यक्तिमत्व विश्वासार्ह आहे। अनेक वेळेला अनेकांच्या प्रचारामध्ये ते गेलेले आहेत। अशा वेळेला या प्रकारचे आरोप करणं हे खरोखर मला वैचारिक दिवाळखोरी वाटते। किरीट सोमय्यांना एवढं जर का आमची ॲलर्जी आहे तर त्यांनी पहिला राजीनामा द्यावा आणि स्वतंत्रपणे स्वतः खासदार म्हणून निवडून यावं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।